कळसुबाई, द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. 1646 मीटर उंच असलेलं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई तर मी अनेकदा सर केलंय, पण ह्यावेळीचा अनुभव थोडा वेगळा असणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मित्रांनो, आज आपण ड्रोन घेऊन कळसुबाई शिखरावर आलोय. कळसुबाई शिखरावरून पाहिलेला सूर्योदय आणि खूप सारे ड्रोन शॉट्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच कळसुबाई नेमकी कोण होती आणि बारी गावातील या शिखराला कळसुबाई नाव का पडले याबद्दल सर्व काही थोडक्यात मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरुवातीपासून सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय कळसुबाईला. आता रात्रीचे वाजलेत 9:20 झालेत. जस्ट जेवलो वगैरे आणि मित्र वगैरे थांबलेत तिकडे खाली. लगेच निघूया आपण आता. आणि आता रात्र आहे त्याच्यामुळे जास्त काय मला व्हिडिओ नाही काढता येणार. तर ब्लॉगची सुरुवात आता आज घरातूनच केलेली आपण. आणि कळसुबाईला आपल्याला जायचं, नाईट ट्रेक करायचे आज. तरी आपल्याला तिथे जायला वाजतील आता 12:30 तरी वाजतील कळसुबाईला पोहोचेपर्यंत बारी गावात खाली. त्याच्यानंतर आपण तिथून पुन्हा स्टार्ट करूया. आता आपण लतीफवाडीला थांबलोय, घाटाच्या थोडा खाली आहे. चहा वगैरे घेतलाय, हे बघा इकडे चहा वगैरे घेतलाय. आणि आपल्या ट्रेकमध्ये यावेळी नवीन किरण आहे, ओमकार तिकडे मागे आहे. याचं नाव काय? तन्मय दादा आहे. हे तर मागच्या वेळी होते आपल्या जोडीला, फक्त एक निलेश राहिलाय आपल्या यायचं. अभिने आता भजी खातोय, 1 प्लेट भजी मागवले. तर ठीक आहे, हे घे गरम आताच मागवले तो पण. झाला आमचं चहा वगैरे पिऊन, बाकीचे सगळे रेडी झाले. आता निघतोय आपण इथून. अभि खा पटापट चल. तर मित्रांनो, बारी विलेजमध्ये पोहोचलोय आपण. इकडे आपली बाईक पार्क केल्यात सगळ्या. हे काका आहेत इकडे, हेल्मेट वगैरे आतमध्ये ठेवले त्या घरात आपण. आणि 2 जण येतात आपले अजून मित्र, ते ऑन द वे कुठे घोटी सोडली त्यांनी आता. आणि आपली अर्धी गँग वरती गेली इकडे. तर चला वरती निघूया आपण आता. मित्रांनो, घड्याळात वाजलेत 1:02 रात्रीचे. दुकानं चालू आहेत अजून पण. आपलं ड्रोन पायलट आणलंय, आपल्याला वरून ढग दाखवायचे. सर्टिफाईड ड्रोन पायलट आहे मित्रांनो. याचं सर्टिफिकेट देऊन टाकलंय मागच्या वेळी आम्ही गणपतीला. त्याच्यामुळे सर्टिफाय करून आणलंय त्याला. धनराज दादांनी काहीच आणलेलं नाही वाटतं, बॅग बिग नाही, रिकाम टेकडा आल्यासारखा दिसतोय मला तो. बाकी सगळ्यांच्या पाठणीवर बॅगी दिसत आहेत, कारण त्याला थंडी बिंडी काय वाजत नाही. मित्रांनो, असली वाईब बघा गावाकडची. 1 नंबर, मस्त थंड थंड वातावरण झालंय भावांनो. आणि काय सांगू तुम्हाला, आता माझ्या नाकाला असा शेद आलाय म्हणजे एकदम थंड थंड लागलंय ते धुकाचं. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, मागाशी येताना पिंपळगाववरून वर आलो ना, नुसता भाताचा वास सुटलेला आहे बघा. भात पूर्ण इकडचा बहरलाय, असा वरून पिवळा झाला. आता दिवाळीमध्ये भात काढण्याचा सीझन येईल. आणि पाण्याचा खळखळ आवाज येतोय, तुम्हाला येतोय का? मला येतोय, पाण्याचा आवाज येतोय. ह्या बाजूने येतोय, ह्या बाजूने इकडून समोर झरा आहे पाण्याचा. मित्रांनो, तुम्हाला बोललो पाण्याचा आवाज येतो. हे बघा इकडे, इथं हा पाण्याचा झरा आहे छोटा आपला. 1 मिनिट दिखाता हूं गाईज. हे बघा, तर प्रफुल्ल गेलाय पुढं. आता एक जण, विक्रम गेला आता. आणि हा इकडं खाली पाण्याचा बघा किती सळसळ पाणी वाहतंय. ओमकार गेला आपला रॉकस्टार माणूस. तन्मय गेला, तन्मय दादा. आणि मी चाललोय आता मित्रांनो फायनली. 1 2 ओ भाई साहब. मित्रांनो, नवरात्रीमध्ये जो सीन झाला ना, इथं फुल पाणी साठला होता, फुल भरलेला. इथून वरती जाता येत नव्हता, जास्त पाऊस होता. त्याच्यामुळे मला पण यायला नाही जमलं नवरात्रीमध्ये. तर मी आता येतोय. इकडे बघा ना तुम्ही, खाली दगड बघा किती एकदम असे खतरनाक दगड आहे. आणि या बाजूला खाली गेला तर मरणार नाही, म्हणजे जिवंत राहील. आहे पाणी चांगलं आहे. हे बघा, असं हळू चढायला आता आम्ही सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आपण थोडं वरती आलोय आता. हे बघू शकता इकडे. ज्या लोकांना वरती चढायला प्रॉब्लेम आहे, दम्याचा प्रॉब्लेम, इतर एक्सेट्रा, त्यांच्यासाठी इथूनच आईचं दर्शन घेऊन रिटर्न जाऊ शकता. हे आपल्या कळसुबाईचं खालती असलेलं छोटंसं मंदिर आहे, त्याला माची बोलतात. आणि चला आपण इथं पण दर्शन घेऊ आणि मग वरती जाऊ. कळसू माते की जय. तर मित्रांनो, खालच्या मंदिरात पण आईचं दर्शन करूया. हे बघा, ही आपली कळसू माता आहे इकडे बघा. आणि वरती जाऊन पण आपण बघणारच आहोत. तर आता इथूनच आईचं दर्शन करू. आणि हे मंदिर बघा किती मस्त बांधलेलं आहे. हे बघा, म्हणजे थोडं इकडे दिसते काम चालू आहे. हे एकदम वल्ल सिमेंट टाईप आहे, याला कलर वगैरे मारतील. आता आम्ही आलो इथून खालून. आणि बघा किती वाजलेत. आता वाजलेत 2:10 झालेत. आणि दुकान बंद होतं. काकूने आमचा आवाज ऐकून उघडलाय दुकान. तर म्हटलं जरा आपण लिंबू सरबत पिऊ. आणि लास्ट टाइम पण इथंच पिला होता. तर बसलेत सगळे आता. लिंबू सरबत वगैरे पिऊन घेऊ. काकू बनवतात आता.
ग्लास बिस सगळं रेडी आहे, कारण का हा त्यांचा इथला बिझनेसच आहे, त्याच्यामुळे रात्रभर ते इथे जेवतात झोपतात. आणि असं थोडाफार आवाज आला पब्लिक कोण येते तर मग लगेच दुकान रेडी होते. बघा आता लिंबू पाणी वगैरे बनवायला घेतलं एकदम मस्त. आता एक एक ग्लास मारू लिंबू सरबत आणि नॉनस्टॉप जाऊ आता वरती, कारण 2 वाजून 10 मिनिटं झालेत, त्याच्यामुळे बराच वेळ झाला आता आपल्याला. 3:30 4-5 वाजेपर्यंत जायचे आपल्याला. आणि हा काय बोलतो बोल. लिंबू पाणी येणार ना भाई, लिंबू पाणी घ्यायचे आपल्याला. लिंबू पाणी घेऊन टाकू. मावशी 5 लिंबू पाणी द्या. आणि इकडे बघू शकता 2 मिनिटात रेडी आहे. तुम्ही पण असे आले तर आवाज करायचा थोडासा, काकू उठतात ऑटोमॅटिक. हा प्यायचं असेल लिंबू सरबत तर. आपला विक्रमने रस्त्यावरती जागोजागी असे लाकडं छोटे छोटे वाळलेले जमा केलेत आणि तर त्यांना बांधून घेऊन चालत होता. डोक्यावर अशी मोळी घेऊन चालणार छोटेसे आपले, कारण वर गेल्यावर आपल्याला मॅगीचं नाही थोडासा शेक घ्यायचा आहे थोडा लवकर पोचल्यावर. आणि फायनली आपला लिंबू सरबत आता तयार होतो मित्रांनो. एकदम मस्त लिंबूचा वास येतो, स्मेल येतो, मस्त छान वाटतंय. पिऊ लास्ट टाइम पण इथंच पिलता, आता पण इथंच पिऊ आणि जाऊया आता वरती आपण. चला घे मित्रांनो, सरबत पिऊया आपण आता. आणि ते दोघं तिघे नाही पित सरबत, कारण त्यांना सर्दी होते. एक घोट मारल्यावर डोकं टन 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 टन. झणझणीत आहे ना एकदम, झोप उडल्यासारखं वाटतंय मित्रांनो. म्हणजे मोबाईलला कसं चार्जर लावून बॅटरी चार्ज करतात तशी जरा चार्जिंग झाल्यासारखं वाटतं थोडंसं. पुढे आहे का आभी हसतोय, आभी फुल चार्ज झालाय मित्रांनो. मित्रांनो थोडासा घेतला आम्ही चटाक पटाक खायला सामान, म्हणजे भरपूर घेतलंय, थोडासा नाही म्हणजे भरपूर खाऊ घेतलाय पोरांनी चालता चालता खायला. चिंगम बिंगम बघा, आभी चिंगम खातोय, पप्पाने तर ऑलरेडी खाल्लाय चिंगम. आणि मी नाही खात चिंगम, कारण मी आहे सिंगम. आणि थोडेसे मित्रांनो इकडे बघू शकता असे दगड धोंडे असे मोठे मोठे आहेत, तर जरा सांभाळून चढा. विषय कसा आहे, तुम्ही बघून चढतात का नाही काही माहित नाही. आता आम्ही कसं मोबाईल मध्येच डोकं असते आमचं, पण आम्ही बघतोय थोडा थोडा. हे बघा असं हळूहळू चढतोय, चांगले ग्रिपवाले शूज घालून हे बघा असे थोडेफार. आणि काय रे यार टोपी दे ना ओमकार, टोपी बिपी यार. मित्रांनो मी पण टोपी विसरलो आज. विषय काय झाला, मला वाटलं मी घेतलाय सगळा, पण घेता घेता विसरून गेलो मी टोपी घ्यायची. आणि मी माझ्याकडं कॅमेरा करून नाही ब्लॉक करू शकत, कारण फ्लॅशलाईट तोंडावर येते ना, खाली सगळा अंधार दिसतोय मला म्हणून. तर भाई फटाफट आता चढायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मध्ये थोड्याशा अशा दगडांच्या पायऱ्या लागल्यात, जास्त वरती नाही, या स्टार्टिंगला थोडंसं वरती आल्यावर लागून जातात आपल्याला अशा पायऱ्या या. आणि मागून मित्रांनो आता बरेच लोक यायला लागले आहेत, तुम्हाला दाखवतो. दिसणार तर नाही पण खालून ना छोट्या छोट्या लाईटी येत आहेत, बॅटऱ्या वरती चमकवत आहेत. आणि आम्हाला वाटलं आज जास्त नसतील, पण म्हणजे दरवेळी माहिती आहे आम्हाला येतात, पब्लिक भरपूर येत राहते. तर आता पब्लिक यायला चालू झालेली आहे, कारण आता 2:45 वाजलेत. आणि ह्या शिडीवरती आम्ही, कारण कसं गँग पण भरपूर आहे आपल्या जोडीला आणि थोडं दम लागतात, तर हळूहळू चालता येत. खाली अशी पूर्ण ढगांची चादर बघायची आपल्याला, तर तेच बघायला खास आपण नेहमी नेहमी कळसुबाईवर येत असतो. तर आत्तापर्यंत बरेच वेळा आपण कळसुबाईवर आलो आहे, 5 ते 6 वेळा झालं आहे. आणि ब्लॉग बनवायला मागची जेव्हा कळसुबाईची ट्रेक केली ती तेव्हापासून स्टार्ट केला आपण ब्लॉग बनवायला. आणि हा दुसरा ब्लॉग आहे कळसुबाईचा. तर ते आपल्याला ढगांची चादर बघायची, ती चादर बघितल्याशिवाय जोपर्यंत दिसत नाही चांगली तोपर्यंत आपण कळसुबाईवर येत राहणार. तर चला, हे बघा आता किती मोठे मोठे दगड आलेत परत. आणि जागेवरती उंच शिडी आलेली आहे. शिडी म्हणजे शिडी तर चढलो आपण एक, आणि उंच वाट आली जागावरती. हे बघा आता दगडांच्या शिड्या आहेत, मग अशी लोखंडाची लावलेली. आणि हे बाजूनी पकडायला तर दांडे आहेतच लावलेले. 4 वाजून 10 मिनिटं झालेत. आणि आपल्या विक्रम भाईनी शेकोटी पेटवायला आणली होती लाकडं, पण मला काय माहितीच नाही टोप बीप घेऊन आलाय चहा बनवायला. इकडं बघा मस्त चहा बनवतोय तो, लय भारी यार. बघा ना आता तुम्ही, कोरा चहा पिणार आम्ही. का आणलाय दूध? मस आणले मस. नाही दूध नाही मित्रांनो, ती हे साखर आहे आपली. आणि लय मजा वाटते यार इथं. आम्ही मॅगी बिगी आणणार होतो, पण विषय असा झाला, स्टोवाला आमचा आला नाही, त्याला सुट्टी नाही भेटली, त्याच्यामुळं आता हे इकडं किरण काड्या घुसवायला लागलाय त्याच्यात, कारण आग झाली पाहिजे, त्याशिवाय आपला चहा उकळणार नाही. आणि तिकडून नारळाची हे टाकले आबीबाईने आपल्या. तर मित्रांनो कसं असं होतं का तुमच्या, मी ज्या बाजूला बसतो त्या बाजूला धूर येतोय. आणि नेहमी असंच होते, शेकोटी पेटो काय पण पेटा, इकडे धूर येते बघा डोळ्यांमध्ये हे होते. अरे तिकडे मी आलो उठून तरी पण मग माझ्याकडेच येणार होतो, म्हणून मी उठत नाही. आणि अभिजित आपला काड्या तोडतोय, थोड्या काड्या तोडतोय पेटवाला. मित्रांनो चूल भिजत आली आपली, पण चहा रेडी झाल्या आता.
भाई विक्रम वतोय सगळा चहा फटाफट. हे बघा गाईस 4:30 वाजलेत, चहा रेडी आहे आणि थँक्स टू विक्रम भाई. चहा वगैरे पिऊन झाल्यावर मस्त चंद्राला बघत थोडा वेळ घालवला आणि इथून थेट आम्ही मंदिराजवळ जाऊन बसलो. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आता आणि सनराईज होतोय आणि आपला ड्रोन कुठे गेला. इकडे ड्रोन फ्लाय करतोय आपण आता. जस्ट वेट अँड वॉच. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. आपल्याला इकडून एक बॅक साईडने फ्रेम घ्यायचे. सनराईज होतोय पडतोय. जाऊ दे वर गाईस. ड्रोनमधून तुम्हाला आता ड्रोन शॉटमधून दाखवतो. मित्रांनो टाइम लॅप्स लावलाय आपण इकडे. समोरून सनराईज होते आता. हा बघा इथे या पॉइंटला इथे सनराईज होणार आहे. मित्रांनो ही फ्रेम बघा आता. सरळ नाही ना, सरळ नाही. हां हां बस बस बस. भाई देखो काय ड्रोन देखो कैसा जा रहा है. ओ भाई क्या फ्रेम आ रहा है. सनराईजचे टाइमलॅप्स बघत आता वेळ आली आहे ती कळसूबाई नेमकी कोण होती आणि का या शिखराला कळसूबाई असं नाव पडलं ते सांगण्याची. तर मित्रांनो कळसूबाई ही लहान असताना शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात एका शेताजवळ रडत बसली होती. तर तिथे शेतात एक आदिवासी समाजातील बांधव आपल्या शेतातील कामे करत होता. त्याला ती मुलगी रडत असल्याचा आवाज येत असल्यामुळे तो तिच्या जवळ गेला आणि कळसू आईला विचारू लागला की काय ग मुली, कोण आहेस तू, इकडे कुठे आणि कोणाची मुलगी आहेस तू, असे बरेच प्रश्न विचारून झाल्यावर नेमकी इकडे कशी आलीस, हरवली आहेस का वगैरे वगैरे विचारून झाल्यावर तिच्या आजूबाजूला पण कोणी दिसलं नसल्यामुळे तो तिला म्हणाला की माझ्या घरी येतेस का मग. तर कळसू आई येऊ का असं म्हणायला लागली. तर तो शेतकरी बांधव थोडं घाबरतच तिला घरी घेऊन सर्वांना विचारपूस करत घरी विचारून तिला घरी घेतो. पण घरी येण्याआधी कळसू आईने त्याला एक अट घातली की मी येईल पण मला खरकाटे ताटे उचलायला लावायची नाही, झाडलोट करायला लावायची नाही, माझं लग्न करायचं नाही तर मी येईल. मग हे सर्व मान्य करून तिला घरी आणलं. तो शेतकरी अत्यंत गरीब होता. कळसू आईच्या येण्याने त्याची परिस्थिती पुढे सुधारत गेल्यावर तो हळूहळू मागचं सर्व विसरून काही पाहुण्यांना तिला बघण्यासाठी घरी घेऊन आला आणि पाहुण्यांचं जेवण वगैरे झाल्यावर तो तिला म्हणाला की बाई हे भांडे ने बरं आहात. तर तिने काहीच प्रतिक्रिया न केल्यामुळे तो तिच्यावर ओरडला. तर त्यावर कळसू आईने त्याला 3 वेळेस विचारलं खरंच नेऊ का. तो म्हणाला हा. तेव्हा तिने ते ताटे उचलून दारात टाकले आणि तिथून निघून गेली आणि डोंगरावर येऊन बसली. तेव्हा त्या शेतकऱ्याला तिचं वचन आठवलं आणि मग तो तिच्या मागे तिला शोधत वर आला. तेव्हा तिची खूप माफी मागू लागला, चल घरी परत, अशा विनवण्या करू लागला. तेव्हा कळसू आईने त्याने वचन न पाळल्यामुळे त्याला शिक्षा दिली आणि त्याचा ह्या कड्यावर येण्याचा मार्ग बनवला, जी ही शिडी आहे ज्यावरून आम्ही आता खाली उतरतोय. तिचा भाऊ सुद्धा तिथे वर खेकडे भाजून खात होता. पण नंतर तो पण कड्यावरून उडी मारायला गेल्यामुळे त्याची शेंडी पकडून कळसू आईने त्याला मंदिराच्या मागे नेऊन बसवलं, जिथे की एक मोठा दगड आहे जो आज पण हालतोय पण अजून खाली पडला नाहीये. अशा प्रकारे मित्रांनो कळसूची कळसूबाई अर्थातच कळसू आई झाली. कळसू माते की जय. आपला एक मस्त एक मित्र भेटला आपला, एक म्हणजे 2-3 आहेत आणि बऱ्याच दिवसांनी भेटला आज तो. कळसूबाईला आलतो. अचानक भयानक भेट झाले. म्हणजे रात्री मी पण निघलेलो तेव्हा त्याने इंस्टावर मेसेज केला मी पण येते बोललो ठीक आहे चालेल. मग तेव्हा आम्ही असं रस्त्यात आता भेटलोय आणि सनराईज पण तुम्हाला दाखवला कसा मस्त एकदम ड्रोन बिन शॉट दाखवले. आणि नवीन मित्र भेटलेत मला इथे. हाय, काय नाव तुझं. संकेत. अमृत. कुठून आले. मुंबई पुणे. ओके मित्रांनो दर्शन घेतोय आपण. काहीच आपल्या कळसू मातेच्या डोंगराचा जो पिरॅमिड सारखा आकार झालेला आहे. म्हणजे जेव्हा सनराईज होतो तेव्हा सावली मागे पडते. समोर दिसते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ही जी दिसते ना ही अशी हा पिरॅमिड झालेला आहे, ही सावली आहे. तर मित्रांनो आपण जसा व्ह्यू घेतला ड्रोन शॉट आणि अजून टाइम लॅप्स वगैरे सनराईजचा तोच व्ह्यू भेटला आपल्याला. आणि ते एक टाइम लॅप्स दाखवली तुम्हाला मून जवळ खालून ढगं जातात. तेच मेन क्लाउड्स होते. ते 5 वाजताच निघून गेले आणि मेन जेव्हा उजेड होत होता तेव्हा काय क्लाउड्स आलेच नाही. त्याच्यामुळे आज काय क्लाउडचा सीन झाला नाही आपला. तरी बघू नेक्स्ट टाइम परत एकदा ट्राय करू. हेच वर्ष संपायच्या आत तेव्हा जर भेटला आपल्याला तर परत एकदा आपण बघू. म्हणजे व्हिडिओ परत एकदा अपलोड करू. तोपर्यंत ही व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.